नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत चिखली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक म्हस्के साहेब. यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं जे योगदान आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे. नमस्कार. सर, मला सांगा की आपली राजकीय कारकीर्द कधीपासून सुरू झाली आणि पुढे आपल्याला काय नेमकं करायचं आहे त्याबद्दल काय सांगा? मी जवळपास 1999 पासूनच सक्रिय राजकारणामध्ये आहे. 2007ला मी पंचायत समितीची निवडणूक लढलो. फार कमी मताने मी त्या ठिकाणी पराभूत झालो, परंतु खचून न जाता पुन्हा माझ्या गावकऱ्यांनी मला गावचं उपसरपंचपद त्या ठिकाणी बहाल केलं. त्याही ठिकाणी काम करण्याची संधी गावकऱ्यांनी मला दिली. गावाचा सर्वांगीण विकास कसा असतो हा त्या ठिकाणी मी माझ्या कारकिर्दीमध्ये दाखवला. हे दाखवत असतानाच ग्रामपंचायतच्या लोकांची मोट बांधण्याचं काम, सर्व सदस्यांची मोट बांधण्याचं काम, सर्वपक्षीय मोट बांधण्याचं काम मी त्या काळामध्ये केलं. ग्रामपंचायत सदस्यांना, सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वांना एकत्र करून सगळ्या पक्षाचे, विचाराचे सगळे लोक सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी संघटना आम्ही त्या ठिकाणी स्थापन केली. आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये जे सदस्य निवडून येतात यांना मानधन फार कमी असायचं आणि म्हणून सर्वप्रथम आवाज उठवला की बा सदस्य आणि सरपंचांना ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी कामाच्या निमित्तानं येत असताना तुटपुंज मानधन तत्कालीन सरकार त्या ठिकाणी द्यायचं. तर त्या संदर्भामध्ये आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती केली की बा या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. तर थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु त्या ठिकाणी वाढ मिळाली. ही वाढ मिळत असताना आमच्या तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय सुधीर भाऊ चेके पाटील यांचं योगदान खूप मोठं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यांनी तो प्रश्न खऱ्या अर्थानं वर्तमानपत्राच्या माध्यमातून, प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणला आणि तशा पद्धतीनं सदस्यांना मानधन वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. आपल्याला राजकीय वारसा आहे त्याबद्दल काय सांगाल आणि राजकारणात येण्या अगोदरची आपली प्रेरणा कोण आहे? कोणाच्या प्रेरणेनं आपण या ठिकाणी राजकारणामध्ये उतरला आहात? पुढचं भविष्य आपल्याला नेमकं कुठली निवडणूक लढायची आहे का? त्या संदर्भात काही आपलं नियोजन आहे का? काय सांगेल? राजकारणात येण्यापाठीमागचा उद्देश माझे आजोबा कैलासवासी स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक तथा शेतकरी कामगार पक्षाचे विदर्भाचे नेते दौलतरावजी म्हस्के साहेब यांच्याकडं पाहूनच खऱ्या अर्थानं मी राजकारणात आलो. म्हस्के साहेबांनी त्या काळामध्ये शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनतेसाठी सातत्यानं त्यांच्या प्रगतीचा, विकासाचा अजेंडा घेऊन काम केलेलं आहे. त्याच धर्तीवर मी काम करतो आहे. मी आता विविध पदांवरती मला पक्षाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. मी मागच्या कालखंडामध्ये बाजार समितीचा प्रशासक म्हणून काम केलं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये मला तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. याही अगोदर पक्ष संघटनेमध्ये मी काम केलं. परंतु हे करत असताना मी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून, शेतकरी, शेतमजुरांना केंद्रबिंदू मानूनच मी खऱ्या अर्थानं समाजकारण त्या ठिकाणी करत आहे आणि करत राहील. निश्चितच आपलं जे काम आहे ते या ठिकाणी वाखाणण्याजोगं आहे. परंतु आता सध्या जे आहे बेरोजगारीमुळे युवकांवर परिणाम होत आहे. ते आत्महत्यासारखं मोठं टोकाचं पाऊल या ठिकाणी उचलतात. सोबतच शेतकरी जो आहे, शेतकऱ्यांचं देखील आसमानी सुलतानी संकट त्यांच्यावर सुरू असतं. यावर्षी देखील सततची म्हणजे अवेळी होणारा पाऊस असेल, त्यामुळं शेतकऱ्यांचं पिकाचं झालेलं नुकसान, त्यांना शासनाकडून न मिळणारी मदत, असे विविध प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे आपण कसं बघतो? एका दाण्याचे 100 दाणे करण्याची ताकद माझ्या बळीराजामध्ये, माझ्या शेतकऱ्यामध्ये आहे. परंतु आपण जसं सांगितलं तसं यावर्षी सततचा पाऊस असल्यामुळं, अवकाळी पाऊस पडल्यामुळं प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून, राजकीय कार्यकर्ते म्हणून वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास हे आणून दिलं की आम्ही जे पिकवतो त्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. परंतु भाव मिळताना तुम्हालाही मला या ठिकाणी दिसत नाही. आज सोयाबीनची बिकट परिस्थिती प्रामुख्यानं आहे. विदर्भामध्ये
सोयाबीनचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं, परंतु आज 4,000पर्यंतच भाव सोयाबीनला आहे आणि म्हणून उत्पादन खर्च त्यातून निघतच नाही. त्यामुळं माझा बळीराजा थकून चालला. आज माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये वृद्ध आईवडील आहेत, तरुण मुलं मुली आहेत, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचं उद्याचा विवाह असेल, ह्या सर्व बाबी लक्षात घेता माझ्या शेतकऱ्याजवळ पैसा खिशामध्ये राहून नाही राहिला. त्यामुळंच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढून राहिल्या. याकडं राज्यकर्त्यांचं लक्ष नाही, हा आमचा युवकांचा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आज आपण जसं विचारलं की बेरोजगारी वाढून राहिली, माझा तरुण खऱ्या अर्थानं शिक्षण घेतोय. शिक्षण आज तुम्ही पाहून राहिले, शिक्षणालाही प्रचंड पैसा त्या ठिकाणी लागतो, परंतु अशाही परिस्थितीत माझा बळीराजा मुलांना मुलींना शिकवण्याचा आटोकाट प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये नोकरी नसल्यामुळं नैराश्य माझ्या युवा वर्गामध्ये येऊन राहिलं. त्याहीमुळं आमचा युवा वर्ग खचून जाऊन राहिला. सरकारनं खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पदांची भरती करायला पाहिजे, परंतु सरकार का करत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. आपल्याला शासनाकडं काय नेमकं मागणी करायची आहे, काय केलं पाहिजे शासनानं असं तुम्हाला वाटतं? शासनानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना भरीव मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे. भरीव मदत आपण पाहतो, हे सरकार कुठलंही असो, सरकार घोषणा त्या ठिकाणी करतं, पण प्रत्यक्षामध्ये शेतकरी असेल, शेतमजूर असेल, यांच्या पदरामध्ये काहीच पडत नाही. युवकांच्या बाबतीमध्ये सरकारने नोकऱ्या खऱ्या अर्थानं दिल्या पाहिजे. आज बऱ्याच कालखंडापासून भरती त्या ठिकाणी बंद आहे. माझे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन देखील त्यांना नोकरी मिळत नाही आणि त्यामुळं नैराश्य युवकांमध्ये आहे. आणि ते नैराश्य माझा बळीराजा, माझा शेतकरी, माझा म्हणजे त्याचा पालक ते पाहू शकत नाही. निश्चितच. तर हे होते आपल्यासोबत दीपक म्हस्के साहेब, ज्यांनी या ठिकाणी बेरोजगार असतील, शेतकरी असतील, यांच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल आपले मत या ठिकाणी व्यक्त केले आहे. सोबतच त्यांचं जे राजकीय काम आहे ते देखील या ठिकाणी आपल्या नवराष्ट्रच्या या चॅनलवर या ठिकाणी मांडलेलं आहे. यासह वेगळ्या पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र. दीपक मोरे, बुलढाणा.